ठिकाणी बारामती येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाशजी गायकवाड सर यांचा वाढदिवस त्यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय। मी सुरुवातीला तर गायकवाड साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशा पद्धतीची सुद्धा प्रार्थना करतो। खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीतून पुढे आलेलं हे नेतृत्व आहे। सामाजिक चळवळीत असल्या कारणाने सामाजिक जाण भान आणि समाजाच्या प्रश्नासंदर्भात कमालीची संवेदनशीलता असणारे आदरणीय गायकवाड साहेब या ठिकाणी आमच्या सर्व मित्रमंडळीसाठी अत्यंत प्रेमाचे लाडके असे ते आमचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत। आपण आत्ताच बघितलं बारामती नगरपालिका निवडणूक केवळ गायकवाड सरांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली रिट कोर्टात आणि एक व्यक्ती काय करू शकतो की संपूर्ण निवडणूक त्या ठिकाणी त्यांनी पुढं नेऊन दाखवली। सर्वसामान्य माणूस किंवा एक व्यक्ती म्हणून काय त्याची पॉवर कशा पद्धतीने वापरू शकतो याचं एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण गायकवाड सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आणि मला वाटतं हा त्यांनी ज्या पद्धतीचं धाडस केलं ते खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्य असं सर्वसामान्य नागरिकाला प्रेरणादायी असावे। त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचा तो धाडसी स्वभाव दिसून आलेला आहे। या पुढच्या काळात सुद्धा खऱ्या अर्थाने ते बारामतीच्या नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून यावेत आणि त्याही पुढे जाऊन राज्य शासनाने सुद्धा त्यांच्या शिक्षणाची सामाजिक चळवळीची जाणभान ठेवून त्यांना चांगल्या पद्धतीनं समित्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची एक सदिच्छा शुभेच्छा आणि मागणीसुद्धा त्या ठिकाणी करतो। आमचे संपादक आणि सामाजिक चळवळीतले नेते तानाजीराव पाथरकर यांनी हा वाढदिवसाचा हा चांगला उपक्रम या ठिकाणी घडून आणला, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा गायकवाड सर यांना जन्मदिनाच्या मंगलमय हार्दिक अशा शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। वर्गाच्या हक्कासाठी लढणारा अखिल रंगाचे अध्यक्ष सर अविनाश साहेब त्यांचा वाढदिवस मित्र परिवार वतीने साजरा पुढच्या काळामध्ये उत्तम त्यांना आयुष्य लाभावं, त्यांच्या दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या मनात अखिल भारतीय सकाळी समाजाचे अध्यक्ष असते त्यांचं बालपणी अमरावतीसारख्या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यांनी तरुणपण असतो बालपण असतो बौद्ध संघटनेला खूप मोठी चळवळ चालू असताना त्यांचं त्या बाबतीचं योगदान मला आठवतं आहे की त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। मोर्चे आंदोलन असतील, आंबेडकर जयंती असेल, बौद्ध जयंती असेल, महात्मा फुले सगळ्या जयंतीमध्ये सक्रिय सहभाग आणि समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। सातारा समाजाचा उल्लेख करताना सातारी समाजासाठी बारामतीमध्ये खूप मोठा लढा त्यांनी दिलेला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी दक्षता कमिटी असतात आणि इतर कुठल्या समिती असतात त्यावर त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे, निस्वार्थी पण योगदान दिलं आहे। आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता म्हणून काम करतात। त्यांनी काय मला आवर्जून सांगायची या ठिकाणी की ती निवडणूक सुनील शिंदे साहेब सर यांनी जी सांगितली की निवडणूक त्याच्यामुळे पुढे गेली ते जेवढं सत्य आहे तेवढं लोकशाही जागृत करण्याचं काम त्यांनी केलं। ते आज राष्ट्रवादी त्यांचा लढा हा राष्ट्रवादी लढा हा समाजचे शासकीय लोकशाही जीवन ठेवण्याचा लढा आहे। संविधान जीवन ठेवण्यासाठी खूप मोठा लढा दिला आहे। त्यांनी कुठल्याही पक्षाविरोधात त्यांनी आतापर्यंत राष्ट्रपती त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही किंवा त्यांच्या कोणाच्या अपेक्षा नाही। लोकशाही जीवन ठेवण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललं। मी आमराय आळवळे कुटुंबियांकडून आणि मात्र समाजात सर्व समाजातर्फे माझ्याकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांना सुख समृद्धी भरभराटी राहू, लोककल्याणासाठी त्यांच्या हातून असंच चांगलं काम करू ही शुभेच्छा. बारामतीचे राष्ट्रवादीचे महान कार्यकर्ते, फार मोठे कार्यकर्ते आणि वकील साहेब त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करूया. त्यांच्याकडं आपण सन्मानाने पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत. देतो आणि गेले 15 सामाजिक त्याच्याबरोबर पक्के सामाजिक आणि ते आपल्याला आमचे साथ आणि आम्ही देऊन काही दुमत नाही. पण मध्यंतरीच्या काळामध्ये जसं आम्ही सांगितलं जिवंत ठेवण्यासाठी पक्षाच्या विरोधात कुठलेही कार्यक्रम असताना फक्त शासकीय अधिकारी, जे शासकीय अधिकारी, निवडणुकीचे निर्णय संबंधित शासकीय अधिकारी, लाभार्थी अधिकारी या लोकांच्या विरोधात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला मनापासून आणि त्या प्रयत्नामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. ठीक आहे, यश अपयशी, पण इथनं पुढे त्यांची आक्रमक चळवळ आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत की नक्की कंटिन्यू टिकल शुभेच्छा व्यक्त करतो, स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा.